विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी औषध देऊन दिंडीतील वयोवृद्ध व्यक्ती व सर्वांसाठी दिंडीतील प्रवासादरम्यान होणाऱ्या शारीरिक त्रासापासून सुटका व्हावी व वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुकर व्हावा या उदात्त हेतूने कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने गेली 12 वर्षांपासून सेवा देण्यात येत असून यावर्षीही सेवा देण्यात येणार आहे। बुधवार दिनांक 10 जुलै रोजी वारकरी भाविकांसाठी औषध साठा कोपरगाव येथील साईभक्त सेवा मंडळाकडे स्वाधीन करण्यात आला। तसेच या साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांची खास अशी काळजी घेण्यात येते। आजारी व इतर त्रास होणाऱ्या भाविकांवर उपचार करण्यात येतात। तसेच त्यांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधे देतात। याप्रसंगी केमिस्ट असोसिएशनचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच साईभक्त सेवा मंडळाचे सर्व सेवेकरी उपस्थित होते। कोपरगाव शहरातून गेल्या 11 वर्षापासून साई सेवा भक्ती मंडळ ही सर्वच टीम आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला कोपरगावातून 27 ते 28 जणांची टीम त्या ठिकाणी जाते। मग आमच्या मेडिकल असोसिएशनच्या तर्फे आम्ही दरवर्षी औषधाच्या माध्यमातून जे वारकरी असतील त्यांना दिंडीमध्ये ज्या ज्या अडचणी येतात, पाय दुखणे असेल, जखमा होणे असेल, आम्ही डायक्लोफेनेकच्या ट्यूब असतील, अँटीबायोटिक्स गोळ्या असतील, जखमेची पावडर असेल, खोकल्याचं औषध असेल, पेनकिलर गोळ्या असतील, हा सर्व औषधांचा साठा आम्ही जे हे साई सेवा भक्ती मंडळ आहे ज्याचे प्रमुख संजय भाऊ काळे हे कोपरगाव शहरातील समाजसेवक ही सर्व त्यांची टीम दरवर्षी कोपरगाव ते पंढरपूर जाऊन त्या ठिकाणी 4 ते 5 दिवस त्या वारकऱ्यांची सेवा करतात। सेवा करत असताना त्यांना सुद्धा अनेक अडचणी येतात, पण ते संघर्ष करून त्या वारकऱ्यांची सेवा करतात आणि खऱ्या अर्थानं त्या विठ्ठलाच्या चरणी तल्लीन होऊन या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पावसाची वरुण राजाची अडचण असते, वरुण राजाला सुद्धा वरुण राजाचं आगमन या महाराष्ट्रामध्ये हो, बळीराजा सुखी हो। बळीराजा सुखी झाल्यानंतर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये सुखाने आणि आनंदाने हा महाराष्ट्र आणला पाहिजे असा खरा आशीर्वाद ही सेवा केल्यानंतर हे भक्ती मंडळ पुन्हा कोपरगावात येतं आणि पुन्हा त्यांचे वर्षभर कार्यक्रम समाजसेवेच्या माध्यमातून चालू असतात। पण कोपरगावातील समाजसेवा मंडळ साई सेवा यांना आपण केमिस्ट असोसिएशन तर्फे जे औषधं लागतात साधारण वारकऱ्यांना 13व्या दिवशी ज्यावेळेस ते रिंगण करून जातात आणि त्याच्या पंढरपूरला जाण्याच्या अगोदर त्यांना पाय दुखणे, नंतर अंग दुखी, सर्दी पडसा, खोकला, ॲसिडिटी यासारख्या अनेक प्रकारचे जे आहे औषधं हा 11वा वर्ष आहेत त्यातर्फे आम्ही आमच्या केमिस्ट असोसिएशनतर्फे हे फ्रीमध्ये देण्यात येते। सर्व जगाची माऊली विठू माऊली तिची सेवा करण्यासाठी जाणाऱ्या साई सेवा भक्ती मंडळ हे आम्हाला दरवर्षीप्रमाणे सेवेमध्ये सहभागी करून घेतात। यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे। आज कोपरगाव तालुक्यातून किंवा कोपरगाव शहरातून इतक्या मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची सेवा घडते हे कोपरगावकरांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट आहे। त्याबद्दल साई सेवा मंडळाचे खूप खूप धन्यवाद। आज या ठिकाणी साई सेवा मंडळाला जेव्हा आम्ही औषधोपचारासाठी जे काही औषधे देतो ते आमचे आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची आणि विठू माऊलीची सेवा घडण्यासाठी हे करत असतो। विठू माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की यावर्षी तरी खूप पाऊस पडू दे आणि माझा बळीराजा सुखावू दे, एवढीच मी विठू माऊली चरणी प्रार्थना। साई सेवा भक्त मंडळ कोपरगाव दरवर्षी म्हणजे गेल्या 11 वर्षापासून आम्ही वेळापूर इथे पंढरपूरच्या वारीला म्हणजे संत ज्ञानेश्वरांची जी वारी पालखी आहे ही आळंदीवरून निघते आणि पंढरपूर जाते, या वारीला वेळापूर मुक्कामाला आम्ही सेवा देतो। वेळापूर मुक्कामाला आम्ही 27 जवळ जात असतो। आमच्याकडे 7 डॉक्टर, 9 केमिस्ट आणि इतर लोक असतात। इतर जे लोक आहेत ते सगळे वारकऱ्यांचे पाय चोळण्याचं काम करत असतो। सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत 12 तासाची ही सेवा असते आणि ह्या दरम्यान आम्ही जवळजवळ कोपरगाव शहरातल्या 200 व्यक्तींकडनं गोळा केलेले 1 पिकअप औषधं हा त्या दिवसभरामध्ये वाटत असतो आणि हा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळालेला आहे। पांडुरंगाला जाण्यापेक्षा पांडुरंगाच्या पायी जाणाऱ्या लोकांची सेवा करण्याचा जो आनंद आहे तो आम्हा सर्वांना मिळालेला आहे आणि तो आम्ही दरवर्षी करत असतो। यासाठी केमिस्ट असोसिएशनने आज आम्हाला दरवर्षीप्रमाणे आज औषध दिलेली आहेत आणि ही औषध आम्ही आज घेत आहोत।